निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेच नाहीत. म्हणजे जर आपण बघितलं तर 3 आणि 4च सभा यांच्या झाल्या. म्हणजे यांची जर आपण तुलना करायला गेलो तर देवेंद्र फडणवीस आणखीन ही सगळी मंडळी, एकनाथ शिंदे यांनी रान उठवलं आणि महाराष्ट्रभर प्रचार केला. तसं ना राज ठाकरेंनी ना उद्धव ठाकरेंनी ते मुंबई ठाणे आणि नाशिकच्या पलीकडे त्यांची सभा झाली नाही. ना ते पुण्यात गेले ना नाशिकमध्ये गेले. त्यांनी सगळं लक्ष मुंबईवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. जर 135-40 मराठी डॉमिनंट मतदारसंघ आहेत तर असंही झालेलं नाहीये की त्या सगळ्यांमध्ये सगळ्या ठिकाणी त्यांना तसं यश मिळालं. याचं म्हणजे मला अगदी म्हणजे 100% सहमत आहे मी की खूप मोठं यश मिळालं, पण त्याला देदीप्यमान म्हणता येत नाही. कारण ज्या पद्धतीचं वातावरण तयार करायचा प्रयत्न झाला तो जर आणखीन जास्त कसून झाला असता तर कदाचित याच्यापेक्षा मोठं यश मिळू शकलं असतं. जे तुम्ही म्हणता राजीव, तेच खरं तर दिसलं. त्यात सगळ्यात मोठी कमतरता जर कुठली असेल तर ज्या 3 स्तरावर एखाद्या राजकीय पक्षाला काम करावं लागतं निवडणूक आली की, एक म्हणजे रणनीती, म्हणजे ज्याला आपण एक मेंटल वर्क म्हणतो. दुसरं म्हणजे की मीडिया आणि परसेप्शन आणि नॅरेटिव्ह यावर एक काम करावं लागतं. आणि तिसरं म्हणजे अगदी ग्राउंड लेवलवरचं काम की जे दिसलं नाही चालेल पण ते पोहोचलं पाहिजे, अशा पद्धतीचं जे काम असतं. तर भाजपानं किंवा शिंदेंनी सुद्धा, म्हणजे त्यांना तसं यश आलं नाही पण त्यांनी या तिन्ही पातळ्यांवर काम केलेलं दिसलं. मात्र ठाकरे बंधूंकडनं आपल्याला त्यांनी त्यांच्या पद्धतीची एक रणनीती आखली की ते त्यांच्या शाखांना भेटी देतील, ते सभा घेतील, ते मीडियात इंटरव्ह्यू देतील. पण जी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो कुठल्याही प्रचाराचा, तो म्हणजे ग्राउंडवर काम करण्याचा. ते मात्र त्यांना असं वाटलं की ह्या 2 गोष्टींनी, म्हणजे नॅरेटिव्ह जो मराठीचा मुद्दा होता तो आणि सभा, ह्यातून ग्राउंडवरचं काम कव्हर होईल. आणि तिथे मला वाटतं त्यांची खूप मोठी चूक झाली. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा ऍड करावासा वाटतो, तो म्हणजे ठाकरेंचं 63 जागांचं यश भाजपसाठी जास्त चिंताजनक आहे का ते शिंदेसाठी जास्त चिंताजनक आहे? पहिले मी सरिताजींनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. उद्धव ठाकरेंनी 4 सभा घेतल्या. ते एक संभाजीनगरमध्ये घेतली आणि बाकी ह्या सगळ्या बंधूंनी ज्या सभा घेतल्या ते ठाणे, नाशिक, मुंबई अशा सभा झालेल्या आहेत. राजीव सर, तुम्ही 2007 ते 2009चा काळ फार जवळून पाहिला. त्यावेळेला नेमकं आपलं स्टार माझा आलेलं होतं. त्यावेळेस मनसेमध्ये जी धग होती, विचारांची निष्ठा होती, काम करण्याची तयारी होती, ती पूर्णपणे या निवडणुकीमध्ये अदृश्य झालेली होती. यावेळेला ते अवलंबून होते की मराठी माणूस अस्तित्वासाठी एकत्र येईल, शिवतीर्थावरची सभा होईल आणि मतदान होईल. पण जर मेहनत केली असती, त्यांनी फार व्यवस्थितशीर योजनाबद्ध पद्धतीने रणनीती आखून निवडणूक लढली असती तर कदाचित ते 100 पर्यंत गेले असते. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की हे जे आकडे आहेत, हे आकडे भाजपसाठी चिंताजनक आहेत. कारण ठाकरेचं अस्तित्व मागच्या 2 निवडणुकांमध्ये उताराला लागलं होतं. मी संपलं असं म्हणणार नाही, कारण राजकारणात कधीच कोणी संपत नसतो. विधानसभेमध्ये ठाकरे 20 वर येऊन थांबलेले होते आणि त्यानंतर आता त्यांच्याकडं जे माजी नगरसेवक होते, जे 2017ला निवडून आलेले, ते अवघे 35 ते 36 होते. असं असताना ठाकरे 63 वर जाणं, याचा अर्थ भाजपला मुंबईत त्यांच्याशी पुन्हा 2 हात करणं हेच आलं. आणि दुसरं, शिंदेंचे आकडे कमी होणे म्हणजे एकनाथ शिंदेंनी जी रणनीती आखली होती महायुती सोबत जाऊन, तर त्यांचे आकडे जे कमी झालेत हे त्यांच्यासाठी सुद्धा मुंबईमध्ये धोक्याची घंटा आहे. नाही, मला अभिजित याच्यामध्ये म्हणजे हे जे मी बोलतोय ते फार धारिष्ट्याचं होईल, पण ज्या पद्धतीनं हिंदी सक्तीचा मुद्दा आणला गेला पुढं, तर अशी शंका यावी की जणू ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, त्यांच्यामध्ये हे सगळं जमावं, यासाठी जणू प्लॅन करून तो मुद्दा पुढं आणला गेला असावा, अशा पद्धतीनं ते सगळं राजकारण झालं. कारण असं आहे की नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, जे सांगतं की तुम्ही मातृभाषेतून शिक्षण द्या, जे मातृभाषेचा पुरस्कार करतं, ज्याच्यामध्ये तुम्ही
म्हणजे फक्त माध्यमच नाही तर तुम्ही सगळ्या म्हणजे विज्ञान सुद्धा लोकल मदर टंग मधनं मातृभाषेतून द्या. असं जेव्हा नवीन शिक्षण धोरण सांगत असताना फक्त महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा येतो, तो मुद्दा आल्याबरोबर दोन्ही बंधू एकत्र आले त्या निमित्तानं, तर ठाकरेंचं ते जे काही आहे नाव ब्रँड तो राहावा अशीच आणखीन कुणा लोकांची इच्छा होती की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आहे. हा झाला एक भाग. दुसरा जो मुद्दा म्हणजे ज्याची तू आठवण करून दिलीस, 2009च्या निवडणुका जर आपल्याला आठवत असतील तर राज ठाकरेंच्या सभा मग त्या विक्रोळीमध्ये होत होती, भांडूपमध्ये होत होती, घाटकोपरला होत होती, ती पश्चिमी उपनगरांमध्ये होत होती आणि त्याचा परिणाम 2009च्या निवडणुकीमध्ये 14 ठिकाणी त्यांना यश मिळालं होतं, विधानसभेमध्ये सुद्धा. तर तो जो करिश्मा त्यांना दाखवता आला होता त्याचं या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सहमत आहे. काहीच त्याच्या जवळपासचंही दिसलं नाही. गणेश नाईक आणि सुषमा अंधारे दोघं जण सध्या आपल्या सोबत आहेत. तर आपण सगळ्यात आधी गणेश नाईकांकडे जाऊयात. गणेश नाईक जी